आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। दासोपंतांच्या पदार्णवातील अनेक पदांपैकी काही निवडक पद किंवा काही लहान पद आपण या चातुर्मासाच्या व्रतामध्ये पाहतो आहोत। कोणत्या पदाची निर्मिती कोणत्या काळी कोणत्या प्रसंगी झाली असेल असं लक्षात येत नाही। काही विशिष्ट पदांच्या बाबतीत मात्र ते कळतं की कदाचित दासोपंत बंदिवासात असतील आणि त्याच काळातली त्यांची अनेक पदं अशी आहेत त्या प्रसंगाची आठवण करणारी, किंवा त्या कटू आठवणीत त्यांनी अनेक भावविभावांची अभिव्यक्ती केलेली आहे। अशी अनेक पदं आहेत की ते बंदिवासात असताना त्यांनी लिहिलेली आहेत। अशी अनेक पदं आहेत की साक्षात्काराच्या खुणा अनेक पदातून आपल्याला विखुरलेल्या दिसतात। कधी रूपाचं ध्यान आहे, कधी तेज दिसतंय, कधी प्रकाश दिसतोय, कधी त्याचं सामर्थ्य प्रकट झाल्यानंतर आलेली अनुभूती ते प्रकट करतायत। म्हणजे त्या परमात्म्याची भेट होईल का या आशेसाठी त्याची वाट बघण्यातही अनेक पदं केली आहेत। त्याचं दर्शन झाल्यानंतरही अनेक दासोपंतांनी आपली भावाभिव्यक्ती व्यक्त केलेली आहे। त्या दिगंबराचं दर्शन किंवा त्याचं ज्ञान झाल्यानंतर काय अनुभूती येते, कसं वाटलं, किंवा अनेकदा असा प्रश्न विचारला जातो कवींना की ही कविता तुम्ही कशी काय केली? त्याला काही एक कारण असतं। अनेकदा ते असतं आणि अनेकदा अशा प्रकारचं कोणतंही कारण नसतंही। आपणच लिहिलेली कविता आपण जेव्हा तिच्याकडे एका विशिष्ट ज्याला ट्रान्स असं म्हणूया, समाधी अवस्था म्हणूया, अशा अवस्थेमध्ये काही शब्द लिहिलेले असतात आणि आजच्या सुद्धा कवींना अनेकदा अशा रचना झाल्यानंतर ते त्या समाधीतून बाहेर येतात आणि आपणच ही रचना केली का असा विश्वास स्वतःला वाटत नाही। हे मी लिहिलंय अशा प्रकारचा प्रश्न स्वतःलाच पडावा अशी अनेकदा रचना होऊन जाते। मग ती गोष्ट काय असते? ज्याला आम्ही प्रतिभा म्हणतो किंवा ज्याला आम्ही कवित्व म्हणतो, किंवा कविता निर्माण कशी होते, कविता कागदावरती कशी उतरते, याचं जर काही घटनाक्रम लिहा असं आपण म्हणालो, किंवा त्याच्यावरती तर अनेक पुस्तकं आहेत की कवितेचं संवेदन किंवा त्याची प्रक्रिया काय होते, कवीला नेमकं काय वाटतं, पण ती जी गोष्ट आहे प्रतिभेची, ती गोष्ट चिमटीत धरून सांगता येत नाही, ती दाखवता येत नाही प्रत्यक्ष। आणि ती जी प्रतिभा असते म्हणूनच आपण त्याला दैवी प्रतिभा असं म्हणतो। दैवयोगानं सुचणं, देवानी कृपा करणं, त्या योगे सुचणं, यावरती अजूनही आपणा सर्वांचा विश्वास आहे। आपण अनेकदा म्हणतो की ही कलाकृती घडून गेली, एखादा कलाकार म्हणतो, पण आता जर पुन्हा तू तशी कविता कर, किंवा आता पुन्हा तसंच एखादं ललित लिहून दाखव, किंवा तसंच एखादं ह्या विषयावर लिही, असं काही जर कलाकाराला सांगितलं, किंवा अशी मूर्ती कर, पुन्हा असं तयार कर, पुन्हा असं काहीतरी करून दाखव, तो वेगळं काहीतरी नक्की करेल। पण तसंच हुबेहूब त्या प्रतिभेचं त्याला पुन्हा सुचेल, त्याच्या हातून त्याची निर्मिती पुन्हा होईल असं मात्र सांगता येत नाही। आणि म्हणून देवाचं दर्शन कसं, तो कसा दिसला, तो कसा होता, असं जर एखाद्या साधूला, एखाद्या संताला विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल हो? तुम्ही आम्ही सामान्य जन, देव भेटल्यानंतर त्याच्याकडे काय मागावं यापेक्षा
त्याची अनुभूती घ्यावी हे आमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. पण दासोपंतांनी ही छोटीशी एक शलाका शब्दांमध्ये, ज्याला आपण कॅमेऱ्याने कॅप्चर करणं म्हणतो ना, तशी ती शब्दबद्ध केली आहे. ते असं म्हणतात की माझ्या हृदयामध्ये, माझ्या काळजामध्ये, माझ्या देहामध्ये काय झालं, नेमकं काय झालं, याचं वर्णन त्यांनी या अगदी छोट्याशा संक्षिप्त पदामध्ये, अगदी 5 ओळींचं हे पद आहे, फार छोटंसं, पण त्यांनी हे छोटंसं पद आपलं अनुभव कथन करणारं पद आहे. आता हे परंपरेमध्ये कधी म्हटलं गेलं नाही किंवा म्हटलं जात नाही, त्यामुळे त्याची चाल परंपरेनं काय आहे, मौखिक परंपरेनं माहिती नाही. आणि विशेष म्हणजे जरी चाल माहीत नसली तरी ते कधी म्हटलं जातं, त्यामुळं ते म्हटलंही गेलं नसल्यामुळं कोणत्या प्रसंगी म्हटलं जातं, कोणत्या वेळेला ते म्हटलं जायला हवं याचा फक्त विचार करता येतो. परंपरेत ते म्हटलं जात नाही, त्यामुळे ते नेमकं कधी म्हटलं गेलं असावं याचा फक्त अंदाज आपल्याला बांधता येईल. मला स्वतःला असं वाटतं, जसं मी काल सांगितलं की देव बाहेर येतानाची पदं आणि मग तो पडदा असताना ती पदं म्हटली जातात, आणि हे पद संपल्यानंतर किंवा देव बाहेर आल्यानंतर पडदा उघडला जातो आणि हे पद संपवलं जातं, ज्याला जे मी काल म्हणाले श्रमलिये वाट पाहता वगैरे अशा प्रकारची पदं. परवा अशी पदं म्हटली गेल्यानंतर जेव्हा पडदा बाजूला होत असेल आणि त्या देवाचं दर्शन झाल्यानंतर कदाचित अशा प्रकारच्या पदांची योजना किंवा म्हणण्याचा प्रघात परंपरेत असला पाहिजे. कारण असं वाटतं की देवानी ज्ञान दिल्यानंतर, तो ज्ञानदीप लावल्यानंतर जी अनुभूती दासोपंतांना आली, ती अनुभूतीची शलाका त्यांनी या पदामध्ये शब्दबद्ध केलेली आहे. आज दीप अमावस्या. आज या दीप अमावस्येला मुद्दाम हे पद दासोपंतांनी दिव्याची महती किंवा ज्ञानप्रकाशाची महती सांगणार हे पद अनुभूतीच्या रूपामध्ये व्यक्त केलेले. ते पद आपण, अगदी छोटंसं पद आहे, आपण ऐकू. हृदय कमळ कोश सदीप जाहले, हृदय कमळ कोश सदीप जाहले, तमस मी पण ते वो नाशोनी गेले. हृदय कमळ कोश सदीप जाहले, तमस मी पण ते वो नाशोनी गेले. बाप्पा तुझे ध्यान देही आप पर नुरवी काही. बाप्पा तुझे ध्यान देही आप पर नुरवी काही. बाप्पा तुझे ध्यान देही आप पर नुरवी काही. दिगंबरू दिनमणी उदयाते पावला, दिगंबरू दिनमणी उदयाते पावला, गुणाचे बोधन भान नाशूनी ठेला. दिगंबरू दिनमणी उदयाते पावला, गुणाचे बोधन भान नाशूनी ठेला. बाप्पा तुझे ध्यान देही आप पर नुरवी काही. बाप्पा तुझे ध्यान देही आप पर नुरवी काही. ह्याचं जी घोळायची ओळ आहे, ज्याला आपण ध्रुपद असं म्हणतो आपल्या गीतामध्ये वगैरे, तीही आहे. तुझे ध्यान देही आप पर नुरवी काही. या अनुभूतीचा साक्षात्कार, या अनुभूतीची प्रकटीकरणाची प्रक्रिया आम्हाला इथे दिसते. काय म्हणाले ते दासोपंत म्हणतात, बाप्पा तुझे ध्यान देही. काय करतंय हे तुझं ध्यान? आपण काल नामाविषयी बोललो की दासोपंत नाम काय करतं, नामानी काय माणसावर, त्या साधकावर परिणाम होतो, त्याला काय प्राप्त होतं, कसं प्राप्त होतं, हे काल दासोपंतांनी आपल्याला सांगितलं. आता ते आज असं सांगतायत की तुझे ध्यान देही, माझ्या या देहानी तुझं ध्यान केलं. आता बघा, इथं मन हा शब्द त्यांनी वापरलेला नाही आहे.
म्हणजे एखाद्या पदाची चिकित्सा करताना नेमका शब्द कोणता वापरलाय याचा विचार जरूर करायला हवा. आपण ध्यान लावायचं म्हणजे मन एकाग्र करायचं असा विचार सर्वसाधारणपणे करतो. पण दासोपंतांनी इथे शब्द वापरलाय, तुझे ध्यान देही संपूर्ण देहानी. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन या सगळ्या करणांनी, देहानी, मन, बुद्धी, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय हे एकमेकांपासून वेगळे नाहीत असा देह. हे देहामध्ये सगळंच आहे. म्हणजे मनाने फक्त ध्यान लावलेलं नाही, तर दासोपंत म्हणतात तुझे ध्यान देही, या संपूर्ण देहानी, या माझ्या देहानी तुझं ध्यान लावलेलं आहे. आणि जेव्हा मी हे ध्यान लावतो किंवा साधक जेव्हा हे ध्यान लावतो आणि ते देहानं लावलेलं ध्यान आहे, तेव्हा ते पुढच्या चरणामध्ये म्हणतात आप पर नुरवी काही. तुझे ध्यान देही आप पर नुरवी काही. आप मी, पर दुसरा, नु रवी न उरवी काही. भेदभाव यत्किंचितही न ठेवणारं ध्यान दासोपंतांनी लावलंय. हे ध्यान देहानी लावलंय आणि आप परभाव संपवून टाकणारा, आप परभाव न उरवणार, अजिबात नसलेलं, आप परभाव नसलेलं हे ध्यान आहे. हा आप परभाव कुणामधला आहे? तर साहजिकच, स्वाभाविकच प्रत्येक पदामध्ये दासोपंत या भावाचा जिथे जिथे उल्लेख करतात तो म्हणजे जीव आणि ब्रह्म. जीव आणि ब्रह्म हे एकमेकांपासून वेगळे उरले नाहीत असं ध्यान दासोपंतांनी लावलेलं आहे. हे देहानी लावलेलं ध्यान आहे, ही गोष्ट नमूद करायची आहे. हे फक्त मनानी नाही, बुद्धीनी नाही, डोळ्यांनी नाही, मनश्चक्षूंनी नाही, अजिबात नाही. ते असं म्हणतात मन एकाग्र करायचं म्हणजे सगळीच इंद्रिय एका ठाई आली पाहिजे. आणि ही सगळी इंद्रिय एका ठाई येणं म्हणजे फक्त मनानी ध्यान लावणं नाही, तर ते संपूर्ण देहानी ध्यान लावणं आहे. आणि म्हणून तुझे ध्यान देही आप पर नुरवी काही. तुझं ध्यान लावलं आणि तू आणि मी असा भेदच जिथे उरला नाही अशी अवस्था निर्माण झाली. काहीच भेद राहिला नाही, काहीच भेद उरला नाही असं तुझं ध्यान लावलं. काय झालं त्यानंतर? हे ध्रुवपद आहे आणि 2 कडव्यांमध्ये, 2-2 ओळीच्या कडव्यांमध्ये त्यांनी आपला अनुभव प्रकट केलेला आहे. तुझे ध्यान देही आप पर नुरवी काही ही अवस्था प्राप्त झाली. आणि काय झालं, कसं वाटलं? रहाट पाळण्यात बसल्यावर रहाट पाळण्याचा झोका उंच वर आकाशात गेला. कसं वाटलं आपण विचारतो मुलांना. कसं वाटलं? पोटात गोळा आला, खूप भीती वाटली, आनंदही वाटला, भीतीही वाटली, असं संमिश्र काहीतरी झालं. पण नेमकं सांगता येत नाही असं काहीतरी झालं. आणि दासोपंत ध्यान लावल्याच्या नंतरचा हा अनुभव सांगतायत. ऐका हा, पुढे काय म्हणतात. ते म्हणतात हृदय कमळ कोश सदीप जाहले. हृदय कमळ कोश सदीप जाहले. कोश, फुलाचा कोश, आतला गाभा, हृदय कमळ कोश. किती सुंदर कल्पना आहे बघा. एखादं रूपक वापरणं, एखादी कल्पना वापरणं, खरोखर संतांच्याकडून हे शिकलं पाहिजे की इतकी सुंदर संकल्पना त्यांनी वापरली आहे. ते असं म्हणतात हृदय कमळ कोश, माझ्या हृदयाच्या कमळाचा कोश, माझ्या हृदयाच्या कमळ फुलाचा
कोश गाभा गर्भ सदीप जाहले. त्या कोशामध्ये, हृदय कमळाच्या कोशामध्ये सगळीकडून संपूर्ण दिव्यांनी लखलखाट झालेला आहे. सदीप जाहले. सदीप दीपासह तेजस तेजस्वी तेजपुंज उज्ज्वल. हृदय कमळ कोश सदीप जाहले. अनुभव व्यक्त करतायत दासोपंत. बघा काय वाटतंय. तुझे ध्यान देही आपपर नुरवी काही, ही पहिली प्रक्रिया आहे. आणि त्यांना काय पुढे वाटलंय. हृदय कमळ कोश सदीप जाहले. माझ्या हृदय कमळाचं जे फूल आहे त्या फुलाचा कोश सदीप झालाय, दीपासह उजळून निघालाय. अनेक दीप हृदय कमळाच्या या कोशामध्ये प्रज्वलित झालेले आहेत. आणि अशा हृदय कमळाच्या कोशामध्ये हे सगळे दीप प्रज्वलित झाल्यानंतर काय होणार आहे. अनुभव पुढे घटनाक्रम ते सांगतात. दासोपंत म्हणतात हे सदीप झाल्यानंतर, कोश सदीप झाल्यानंतर, हृदय कमळाचा कोश दीपानी संपूर्ण उजळून निघाल्यानंतर, दिव्यांचा लखलखाट झाल्यानंतर पुढे काय झालंय. तमस मी पण ते नाशोनी गेले. सगळ्यात महत्वाचा अंधार, त्या अंधाराचा उल्लेख दासोपंत करतात. ते असं म्हणतात की हृदय कमळाच्या कोशामध्ये अंधार कशाचा आहे. विकारांचा तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांना सगळ्यात तममय गोष्ट जी वाटते ती तममय गोष्ट, तमाकार असलेली गोष्ट, अंधकार करणारी गोष्ट ती म्हणजे तमस मी पण नाशोनी गेले. अहंकार, गर्व, वृथा अभिमान, अनाठाई गर्व, ज्याला त्यांनी तमस असं म्हटलेलं आहे. एक अहंकार जर जळून गेला, उजळून निघाला, तर बाकी सगळे विकार निघून जातात, बाजूला जातात असा विश्वास आहे. आणि दासोपंत म्हणतात की हृदय कमळ कोश सदीप जाहले, तमस मी पण ते वो नाशोनी गेले. तुझं ध्यान लावलं, माझ्या संपूर्ण देहाने तुझं ध्यान लावलं, आणि मग तुझ्या माझ्यामध्ये भेदच उरला नाही अशी अवस्था प्राप्त झाली. आणि पुढे असं घडलं की माझ्या हृदयाचं कमळ, त्याचा कोश हळूहळू फुलला, तो उमलून आला, तो उन्मिलित झाला. आणि उन्मिलित झाल्यानंतर त्या फुललेल्या कमळकोशामध्ये, हृदयाच्या कमळकोशामध्ये सर्व बाजूनी, सर्वांगानी प्रदीप्त झालेले दिवे दिसत आहेत. माझं हृदय कमळकोश लखलखून गेलंय, सदीप जाहले, उजळून निघालाय. हा कोश उजळून निघालेला आहे. आणि हा हृदयाचा कोश उजळून निघाल्यानंतर काय घडलंय, काय अनुभवाला आलंय, काय झालंय. तर दासोपंत म्हणतात तमस मी पण वो नाशोनी गेले. तमस मी पण ते वो नाशोनी गेले. अंधकारमय अशा प्रकारचा अहंकार, मीपणा, माझ्या मनामध्ये असलेला तो अहंकार, हा संपूर्ण जळून गेलाय, त्याचा संपूर्ण नाश झालेला आहे. आणि पुढे ते म्हणतात दुसऱ्या कडव्यामध्ये आणखी पुढचा घटनाक्रम ते सांगतायत. ध्यान लागल्यानंतर असं वाटलं की तुझ्या माझ्यामध्ये भेद उरला नाही, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य झालेलं आहे. आणि माझ्या हृदय कमळ कोशामध्ये अनेक दिव्यांचा लखलखाट झालेला आहे. तेजपुंज अशा प्रकारचे दिवे माझ्या या हृदयाच्या
कमळाचा कोश उजळून काढतायत आणि हा कोश उजळून निघाला आणि त्या क्षणी त्या कोशाचा, त्या फुलाचा, कमळ फुलाचा गाभारा, हृदय कमळ फुलाचा गाभारा, तम असलेला त्या गाभाऱ्यातला तम अंधार नाहीसा झाला. पुढे असं घडतंय, दासोपंत म्हणतात, दिगंबरू दिनमणी उदया ते पावला. मला असं वाटलं खरं की सदीप माझं हृदय झालंय, दिव्यांनी उजळून निघालंय. क्षितिजावरती सूर्य उगवण्यापूर्वीची जी आभा असते, ती आभा म्हणजे त्या कमळकोशातलं सदीपपण होतं, असा दासोपंतांना नंतर भास झाला की क्षितिजावरती सूर्य उगवणार आहे, तत्पूर्वीची जी आभा आहे ती आभा माझ्या हृदयामध्ये दिसली आणि तमाचा, अहंकाराचा नाश झालेला आहे. हा नाश झाल्यानंतर मग दासोपंतांच्या हे लक्षात आलं, हा दिव्यांचा लखलकाट नव्हे, या पणत्या नव्हेत, मग हे आहे काय, तर दिगंबरू दिनमणी उदयाते पावला. काय सुंदर कल्पना आहे बघा. दासोपंत म्हणतात, तो प्रत्यक्ष दिगंबर दत्तात्रेय प्रभू माझ्या हृदयामध्ये, दिनमणी म्हणजे सूर्य. आता इथे दोन अर्थ आहेत बरं का. इथे दीनमणी अशी वेलांटी दीर्घ आहे, पण आभा आणि तेजपुंज वर्णन याच्याकडे बघितलं तर तो भास्कर आहे, भानू आहे, तो सूर्य आहे, तेज देणारा सूर्य आहे, प्रकाश देणारा सूर्य आहे, ज्ञान प्रकाश देणारा सूर्य आहे. आणि दीनमणी असा जर अर्थ घेतला तर दीन म्हणजे गरीब, दीन दुबळा असाही अर्थ होतो. दीनमणी, दीनमणी म्हणजे या गरीब पतित लोकांच्या गळ्यातला मणी ताईत असं आपण म्हणूया. दिनमणी आणि दीनमणी असे दोन्हीही अर्थ इतके चपखल बसतात. एखादा शब्द संतांचा द्वयार्थी असला तरी दोन्हीही अर्थांनी किती अर्थ उजळून निघतो बघा. सूर्य तर प्रकाशला आहेच, पण हा सूर्य दीनमणी सुद्धा आहे. म्हणजे अज्ञानी दीन असणाऱ्या एखाद्या साधकाला, भक्ताला ज्ञानाचा प्रकाश देऊन, मणी देऊन त्याला ज्ञान प्रकाशित करणारा असा हा दिनमणी आहे, दीनमणी आहे. आणि त्याचा उदय माझ्या हृदय कमळ कोशामध्ये झालेला आहे. दीपांनी जणू लखलखाट झालाय असं मला वाटलं खरं, पण दिगंबरू दिनमणी उदयाते पावला. आणि माझ्या लक्षात आलं की मी ध्यान लावल्यानंतर माझ्या हृदय कमळ कोशामध्ये प्रत्यक्ष ज्ञानाचा सूर्य उदय पावलेला आहे. ज्ञानाच्या सूर्याचा उदय झालेला आहे, उगवला आहे. आणि हा सूर्य उगवल्यानंतर ते पुढं घटना आणखी वर्णन करतात, त्याचा परिणाम, त्यांची अनुभूती ते वर्णन करतात. ते म्हणतात, गुणांचे बोधन भान नाशून ठेला. आणि त्यांनी काय करून सोडलंय, ठेला असा क्रियापदाचा वापर त्यांनी केल्यावर, करून सोडलं, करून ठेवलं. म्हणजे पूर्ण आत्मविश्वासाने दासोपंत ह्या साक्षात्काराची अनुभूती आपल्याला सांगतात. त्यांनी सुरुवातीला जे सांगितलं ते कल्पनेतून, आणि हळूहळू त्या कल्पनेची सत्यामध्ये जेव्हा प्रकटीकरणाची प्रक्रिया त्यांना दिसली, आणि ही अनुभूती त्यांनी आम्हाला स्पष्टपणे शब्दामध्ये सांगितली. दिगंबरू दिनमणी उदयाते पावला, गुणांचे बोधन भान नाशून ठेला. आता हे गुणांचे बोधन भान नाशून ठेला, दोन गोष्टी आहेत. गुणांचे बोधन काय आहे, हे बोध प्रक्रिया, प्रबोधन. तर आपण म्हणतो की प्रबोधन करणारी मंडळी असतात बघा, कीर्तनकार, प्रवचनकार किंवा व्याख्याते असतात.
तरुण पिढीला प्रबोधन करणारे लोक आहेत. प्रबोधन म्हणजे काय? प्रबोध. बुद्धीला त्याच्या चेतना देऊन त्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणे, प्रबोधन. अशी विशेष माहिती सांगितली की त्याच्या अज्ञानाची काजळी दूर होते आणि ज्ञानाचा प्रकाश पडतो. इथे दासोपंत म्हणतात, गुणांचे बोधन. ईश्वराच्या गुणांचं बोधन, प्रबोधन, जाणीव, त्याची प्रक्रिया, त्याची जाणीव करून देणं, त्या संबंधीची माहिती देणं, हे सगळं एका ज्ञानाचा सूर्य उगवला काळजामध्ये, हृदयाच्या कमळ कोशामध्ये, आणि दासोपंतांना याचा बोध झाला. याला आपण ज्ञानबोध, ज्ञान प्रबोध असं म्हणूया. गुणांचं बोधन, ईश्वराच्या गुणांचा बोध, आणि भान नाशोनी ठेला अशा शब्दाचा वापर त्यांनी केलाय. नाशोनी ठेला, भान याचा अर्थ ते कायमच अनेक पदांमध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे. भान, भास, आभास किंवा भ्रम, बुद्धिभेद किंवा विकारी वृत्ती, विकारी बुद्धी, अशा अनेक अर्थांनी भान याचा अर्थ गुणभान नाशले अशाही ठिकाणी अनेक पदांमध्ये ते म्हणतात. भान म्हणजे भासवत. जगाच्या संदर्भाने विचार केला तर वेदांत असं सांगतो की जग खोटं आहे, असत्य आहे, आणि या असत्याच्या कल्पनेचा नाश दासोपंत म्हणतात या ज्ञानाच्या सूर्याने केला. जोवर ज्ञानाचा सूर्य उगवत नाही तोवर गुणांची बोधन प्रक्रिया बुद्धीमध्ये घडून येत नाही आणि आभास असत्यावरती प्रकाश पडत नाही. असत्य काय आहे, सत्य काय आहे याचा निरक्षीर विवेक करणारी बुद्धी जेव्हा ज्ञानसूर्य देतो त्याच वेळी गुणांचं प्रबोधन आणि भानाचा नाश उदयाला येतो. दासोपंतांनी मनामधल्या या ज्ञानाच्या सूर्याच्या उगम पावण्याची, उदय पावण्याची ही प्रक्रिया आम्हाला सांगितलेली. हा साक्षात्कार केव्हा झालेला आहे तर ते असं म्हणतात, तुझे ध्यान देही आप पर नुरवी काय. हे एका दिवसात, काही तासात, एका क्षणात घडणारी गोष्ट नाही. अखंड अभ्यास, अखंड साधना, नित्य उपासना, यामुळेच अशा गोष्टींचं दर्शन, ज्ञानसूर्याचा उदय साधकाच्या, भक्ताच्या काळजामध्ये होऊ शकतो. याचं प्रकटीकरण दासोपंतांनी इथे केलेलं आहे. आज मुद्दाम दीप अमावस्येच्या निमित्तानं दासोपंतांच्या हृदयामध्ये जसा ज्ञानाचा प्रकाश त्यांनी प्रकट झालेला वर्णन केला, तसाच आमच्या संस्कृतीनं देखील आज दीपपूजेनं आम्हाला हेच शिकवलेलं आहे. दीप सूर्याग्निदीपस्त्वं तेजसं तेज उत्तमं गृहाण मत्कृतां पूजा सर्व कर्म प्रदो भव. आपली सगळी इच्छा, ज्ञानाची इच्छा पूर्ण करणारा, अनेक गोष्टींचा अभ्यास आम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्ञानाच्या साधनेशिवाय अशक्य आहे. आणि म्हणून ज्ञान साधना, ज्ञान लालसा ही कायम माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे. जेव्हा दासोपंतांना संपूर्ण अभ्यासाच्या अंती कदाचित हे प्रकटीकरण झालं असावं. आपण असं त्यांच्या चरित्रामध्ये वाचतो की 12 वर्ष दासोपंतांनी तप केलं. माहूरगडावरती म्हणा, अनेक ठिकाणी ते भारतामध्ये फिरले, अनेक ठिकाणी भेटी दिल्या, प्रचंड वाचन, चिंतन, मनन, लेखन, त्यांचा आवाका फार मोठा होता. हे सगळं दासोपंतांनी केलं. पण
तत्कालीन परिस्थितीमध्ये 12 वर्षांचं तप याचाच अर्थ ज्ञानसाधना. वेद उपनिषदांचा अभ्यास, सगळ्या प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास, आणि जेव्हा हा संपूर्ण अभ्यास ज्ञान आत्मसात केलं गेलं असेल तेव्हा कदाचित हा साक्षात्कार, हे प्रकटीकरण त्या ज्ञानसूर्याचं हृदय कमळ कोशामध्ये कदाचित हे त्यांच्या ज्ञानचक्षुला झालं असणार. आणि म्हणूनच आज आपण जे पद बघितलं त्या पदामध्ये त्यांनी ही अनुभूती, अलौकिक अद्भुत अशा प्रकारचं प्रकटीकरण, असा अनुभव आपल्याला सांगितलेला. दीप अमावस्येच्या निमित्तानं दासोपंतांच्या हृदयामध्ये ज्ञानसूर्य, ज्याला ते अगोदर सदीप म्हणाले आणि नंतर त्यांच्या हे लक्षात आलं की हा पणती नाही, हा दिवा नाही, तर हे काय आहे, तर दिनमणी आहे. हा दिगंबरू दिनमणी आहे. दत्तात्रेय प्रभूंनी प्रत्यक्ष ज्ञानाचा सूर्य आपल्या हृदयामध्ये कदाचित तो उगवलाय आणि त्याचं तेज, त्याचा प्रकाश मला दिसतोय. अशा प्रकारचं प्रकटीकरण या पदामध्ये केलेलं आहे. असाच ज्ञानसूर्य संपूर्ण भारतीयांच्या हृदयामध्ये उदय पावो अशी दत्तप्रभूंच्या आणि दासोपंतांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज थांबते. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू